मंडळी, सकाळचे पहाटेचे 1:30 वाजता आहेत आणि ह्या वेळेत देखील तुम्ही आतापर्यंत थांबला त्याच्याबद्दल माझ्या या पवित्र सणातर्फे बाप्पाच्या साक्षीनं तुमचे लाख आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आता वेळ आलेली आहे माझ्या जोशीबाईकडे जायची. पैसा आले. संभव कैवल्य खराडा संभव कैवल्य स्वराज मंगेश कुडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणलंय. त्याप्रमाणे नंदन सपकाळ सातारा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि मंड्या माऊली काना सांगून गेलेला आहे की तो जोक नाही घेतला. आणि या ठिकाणी सोनंदी आणि स्वराज कुडकर हे 3 वर्षाचे लेक आहे आणि 4 वर्षाचा मुलगा आहे. यांचे 200 रुपयाचे शुभेच्छा आलेले आहेत. ही मंडळी त्यांचं असं म्हणणं आहे की सतत गाणी ऐकत असतात. धन्यवाद त्यांना, शुभाशीर्वाद. आता आमच्या बुवाकडे जाऊया. बुवाने तासभर बारी केली, निश्चित बारी केली, पण शेवटपर्यंत त्यांनाच ते भेटलेले नाही. कवरे क्षेत्राच्या बाहेर होते. त्यांना बघितलं त्याने की लांबरी बुवाला बऱ्यापैकी टाळ्या पडल्या, बारी उठलेली आहे. मग त्याने माझी काढली लायकी एकेरी बोलले, तुम्हाला काय जमत नाही वगैरे वगैरे सगळं बोलले, मान्य. आता फक्त जे पैसा आल्यावरती जे बोलले होते त्याच्यावरती भाग देतो आणि आपण गाणे घेऊया. बोवांची चाल. लोक कलेनं जे दिलं त्याच सोनं मी केलं. लोक कलेनं जे दिलं त्याच सोनं मी केलं. पण उठा उठायला पाहिजे हो. पण मांड्याकडे घालून जमतात माझी पोरं, ही माझी लेकरं लहान सतत बाऱ्या आणि जवळ पण नाही ना, लांब लांब बाऱ्या. पण माझी लेकरं अगदी पाठीची ढाल होऊन माझ्यासोबत आहे. एकदा माझ्या पोरांसाठी टाळ्या वाजत. हो ऐकून घ्यायचं. हे जोशीबाईने लोक कलेनं जे दिलं त्याच सोनं मी केलं. जर मला पैसा आले तर काय तुझ्या बापाच गेलं. अरे पैसा काय तुम्ही देताय काय? रसिक राजा आणून देतोय, मी कोणाकडे मागत नाही. म्हणून बुवा काय म्हणतोय, लोक कलेनं जे दिलं त्याच सोनं मी केलं. लोक कलेनं जे दिलं त्याच सोनं मी केलं. मला पैसा आले तर काय तुझ्या बापाच गेले. जर मला पैसा आले तर काय तुझ्या बापाच गेले. जर मला पैसा आले तर काय तुझ्या बापाच गेले. जर मला पैसा आले तर काय तुझ्या बापाच गेले. हे झालं पहिलं उत्तर. ऐकून घ्या. आपण कोणाचं उधारी ठेवत नाही आणि कोणाला उधारी देत नाही. उधारी का देत नाही? द्यायला आपल्याकडे काही पाहिजे की नाही? पैसेच नाही आपल्याकडे, काय देणार उधार? तर गंमत अशी बुवांची 4 ओळीमध्ये बारीक सांगतो कशी. 4 ओळीमध्ये त्यांना सांगितलं की 4 वर्ष तुम्ही तर बारी केली, कलगीची बाजू मांडताय. योगायोगाने या गावाची गावदेवी नवलाई देवी आहे किंवा देवी आहे. अनेक गावांचा देव असतो. तुम्ही नशीबवान आहात की या गावाची देवी देवी आहे, ग्रामदैवत देवी आहे. तर तुम्ही त्याचं स्तवन मागायला पाहिजे होतं. तर त्यांना आला राग, मी बोललो म्हणून. मग नंतर त्यांनी शेवटला एक गाणं गायलं. गाणं बघा. बुवांचा पर्दाफाश. मला बोलतात ना, मला शब्द वापरला, तुमची म्हणतात लायकी नाही. माझी लायकी माझ्याकडे, तुमची लायकी तुमच्याकडे. माझी रसिक राजा पहाटेचे 3:30-4 वाजता जर इथपर्यंत असतील ती माझी लायकी असेल म्हणून आहेत की माझी लायकी नसेल म्हणून आहेत, ते त्यांचं ते ठरवतील. कारण त्याने सांगितलंय की या लोककलेत सर्वश्रेष्ठ रसिक असतात. बरोबर. आता ते ठरवतील. तर त्यांचं यमक बघा. यमक
जब तुम खानवली गावची नवला देवी यमक यमक गावांचे यमक संजय जोशी आदरणीय सन्माननीय माननीय कोटातले आमच्या राज्यातले कोकणची शान हिंदी गाण्यात माहीर असे आमचे कलगीचे शाहीर त्यांची रचना बघा. खानवली काय खानवली गावची नवला देवी पुढचा आहे का नवला देवीला यमक बघा. गोलेवाडीत बसलाय गणपती असं होता. नवला देवीला यमक गणपती वीला ती यमक बघा आणि पुढची क्रॉस लाईन. सुख समृद्धी लाभो साऱ्या गावा सुख समृद्धी लाभो साऱ्या गावा. आता हे नवला देवी गणपती आणि गावा हा यमक आहे. गणपत मांडवकर माऊली इथं असतील सरपंच आहेत एक वरिष्ठ शाहीर आहेत. त्यांनी सांगावं भानुदास घराण्याचं तुम्ही शाहीर आहात. तुम्ही भानुदास घराण्याचं निशाण करून फिरता आणि अशी भानुदास म्हणजे शीघ्र कवी कवितांचे भाष्या आणि अशा घराण्यातल्या शाहिरांनी अशी पायदळी तुडवावी कला आणि मला तरी शिकवावं नंतर माझी करतात लायकी वगैरे अशा गोष्टी. तर त्याच्यामुळे अजून एक घेऊया एक त्याचं घेऊया एक त्याच्या आधी शेर घ्यायला पाहिजे. अरे पिठला मागितला गणपत अहो पिठला मागितलं तर मी डांगर देईन. मी तुमच्याकडे पैसे मागितलं तुम्ही दिलो की नाही बोवांना कुठली शिवी द्यायला लागेल असं करतात. सरिता रामचंद्र सातोपा माऊली सरिता रामचंद्र सातोपे यांच्याकडून या पूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. त्याप्रमाणे सुरेश खानविलकर गाव खानवली कोलेवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक 201 रुपये. अरे पिठला मागितलं तर बुवासने पिठल्या सकट डांगर देईन. हे माझे रोशनबाई मी सांगितलं ना मी तुम्हाला लंगोट दाखवायला तयार आहे. तुम्ही कोपीच्या मागे आहे. अरे आव्हान दिलं कोणी स्वीकारलं कोणी. अरे तुम्ही काय पण सांगशील तुम्ही तुमच्या जन्मात न उठलो तुम्ही काय सांगशाल 22 उडी मार. अरे मी बोलताना काय बोललो मंडळी यांनी मला मी त्यांना म्हटलं बाबा कलगीचे शाहीर आहेत. शाहीर म्हटल्यानंतर डोक्यावर टोपी असला पाहिजे बाईच्या डोक्यावर पदर असला पाहिजे. याच काय वावगा होता पर्यानो काय वाईट नाही ना. तर म्हटलं तर म्हणतात मी कलगीवाला आहे मी शक्तीवाला आहे. तर म्हटलं शक्तीवाला असेल तर मग लुगड्यात ये आणि हा खुलावला वरगडी आणि लुगडं लावून आला आणि नंतर दुसऱ्या बारीपासून टोपी लावा लागलं. मग हीच टोपी लुगडं नेसायच्या आधी लावली असती तर जमण्यासारखा होता. पण खुलं तर खुलं तो शाप खुलं. आता मला सांगा आणि मी आव्हान दिलं तरी स्वीकारलं नंतर त्याने दिलं. अहो पण मी स्वीकारलेलंच नाही ना. मी काय खुला यांच्यासारखा म्हणून काय म्हणतोय. अरे पिठला मागितलं तर पिठल्या संग डांगर देईन. माझ्याकडं या जोशाबाईने पिठला मागितलं तर पिठल्या संग डांगर देईन. आणि लय नादाला लागला जोशी बुवा तर पहिला सकट नांगर लावी. असं आहे सगळं. मग आता मला सांगा हे जर पिसाळलो आम्ही काय पहिल्या बारीत काहीच बोललो नाही फक्त तर लंगोटी बोललो आणि नमान केलं. नमान पण का तर सारखं राणीसाहेब बोलले म्हणून केलं. बाकी काय त्यांचे फक्त भाग दिले. आणि वर एक गाणं घेऊया आधी. जीव गेला बाई तुझा शास्त्राचं एक गाणं गायला बोलले ते पण सकाराम. अहो दुसरी बारी करतात टॉमण्याची गाणी का बोवा. मी काय एवढा वाईट नाही तुम्हाला मी तसा जिता सोडी. अहो दुसरी बारी केली तुम्ही दुसऱ्या बारीची गाणी कुठे आहेत टॉमण्याची गाणी कुठे आहेत तुम्ही काढा बघा. गेला वनवासात राम सकाराम एकच बोलले. त्यांना म्हणायचं होतं सकाराम म्हणजे माझा बापूस. त्यात वाईट काय नाही. राम वनवासात गेले नंतर गाण्याचा भाग दिला गवळचा भाग दिला मंडळाने गाणं गेले पैसे आले. अरे दुसऱ्या बारीची गाणी कुठे आहेत. अरे काहीतरी तुम्हाला दिलाच तरी गेला पैसे. हा गाव शाहिरांचा पंचकृषी शाहिरांची शास्त्राचा भाग त्यांना माहिती आणि तुम्ही दिलं कुठं पोरगा बघा. जीव गेला वाई तुझा आली फसवया जो साथ
फिरतो मी खिशात नाही दम काही जोशात घेऊन फिरतो मी खिशात नाही दम काही जोशात घेऊन फिरतो मी खिशात नाही दम काही जोशात घेऊन फिरतो मी खिशात नाही दम काही जोशात जीव गेला वाई तुझा जीव गेला वाई तुझा आणि बसवाय पाशात घेऊन फिरतो मी खिशात नाही दम काही जोशात घेऊन फिरतो मी खिशात नाही दम काही जोशात रूप बदलून आली तू बाई आणि तुला मी ओळखला तुझ्या बसून ओरावरती किती मक्याचा टाकला माझी उलटून गेली तुझी माझी उलटून गेली तुझी तू बसलीस कशात घेऊन फिरतो मी खिशात घेऊन फिरतो मी खिशात नाही दम काही जोशात नाही फिरतो खिशात नाही दम काही जोशात घेऊन फिरतो मी खिशात नाही दम काही जोशात घेऊन फिरतो मी खिशात नाही दम काही जोशात त्याच्यानंतर आज त्यांनी गडबड केली पोटात गेलेली आहे बाईशी 100% सांगतो आता येथील आरतील गाव आज घेतो मला त्या माईक वर सांगतो तर त्या ओघात बोलले त्याच्यावर दुसरं काय ना आया बहिणी समोर आहे एकही शब्द आगाव गायचा नव्हता समोर बाप्पा आहे कलेची देवता आहे नंतर म्हणतात आधी काय बोलले मला काळ्या बोलले डायरेक्ट बोलले गायन केलं त्यांनी चाल दाखवली आणि त्याच्यावरती नाकवा काय मला फिरायला काय चालवते नाकी डोळे छान त्यावेळेला डायरेक्ट बोलले की काळा आहे म्हणतो हा मी पण काळा रे हा पण काळा पण हे काय माझ्या वैयक्तिक आयुष्यावर गेले का गेलेच की मला बोललेत ना काळा मला वैयक्तिक काळा बोलले म्हणून म्हटलं बुवांना जरा पोट आहे सातारा सारखा तर त्याच्यानंतर म्हणतात वैयक्तिक आयुष्यात गेला होता असं करेन तसं करेन शत्रुद्राचा काय संबंध आहे शत्रुद्राचा संबंध नाही मला हेच म्हणायचं की मी काळा असेल गोरा असेल जांभळा असेल पिवळा असेल माझ्या गायकीशी बोल माझ्या तत्वाशी बोल हे नाही बोलले मला ते काळा बोलले म्हणून बोललं जरा पोट मोठा आहे त्याच्यावर म्हणतात ज्याला नाही पोट त्याला वर बोलून दाखवलं त्यांनी तो टिंब टिंब तो शब्द मी काय बाप्पाच्या समोर जाणार नाही जेव्हा तुमच्याकडचं सगळं संपतं मी काय म्हटलं 4 बाऱ्या तुम्ही सतत कराल तुम्ही पूर्ण उघडे असाल पहिल्या बारीत उघडे झाले बुवा काहीच नाही मिळालं दुसऱ्या भागात काय दिलं नाही डबल बारीचं गाणं नाही आणि फक्त असं टिंब 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 बोलले त्याच्यावर कळतं की तुमच्याकडचं सगळं संपलंय तुमच्या समोरच्या शायराची तुम्ही लायकी काढता अरे 4 ते 5 जणांची फरमाईश आली म्हणजे काहीतरी असेल काहीतरी लिहिलं असेल 4 वाजता जर एवढ्या माझ्या आया बहिणी इथं डोळे उघडे ठेवून हे जर ऐकायला थांबले असेल काहीतरी असेल म्हणून दुसरं गाणं घ्या मुंबई वाले के लागून आधी ह्या चालीवर माझं गाणं आहे
काय म्हणतोय हो यजमानी हवा जावयाचा करमानी. गावच्या गाव बस पडले एकच कारण की जावय पोरीला आमच्या बाईला जावय नवरा मुंबईचा हवा पुण्याचा हवा आणि त्याच्यामुळे घर बस पडले. त्याच्यावर आधी भाग येतो भाग येतो म्हणण्यापेक्षा ती चाल आहे. काय म्हणतोय हो यजमानी हवा जावयाचा करमानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. आता यांचं नाव संजय आहे. संजय मी काही म्हणत नाही माझी कथा गातोय बघा. कथा सांगतो या व्यापाची काम करते ही बापाची. कथा सांगतो या व्यापाची काम करते ही बापाची. पाया चाटून घर घर फिरते ओ छबी बघा हो संजय. पाया चाटून घर घर फिरते ओ छबी बघा हो संजय. सांगितलं तर जोक घेतलेला नाही. दाड्या जर हे गेलं युट्यूबला तुम्ही बाकी शिद्ध मी तर पुढे गेलं सगळं कोकणकर सुरूच पण आलाय ना पुढे. हा मग पापे येते कोण कोण आहेत तुम्ही दोघे जण जाऊन नसा मी जोक सांगतोय. तर कुठला त्या भक्ताचा जोक ना बड्डे कुठे हा जोक फेमस आहे. हा जोक फेमस आहे. जोकच्या फरमाईश संजय बुवा जोकच्या फरमाईश त्याने नामान बाकी एक नंबर केला आवडला 100 पैकी 100 मार्क त्याला म्हणतात नामान. परत नामान आपल्याला काय गेले आवडतात. लोकांना पडल नमान होता का जाकडी होती पण याच्यातून काय नुकसान नाही. जोक सांगतो जोक. एक होता भगत यू नो ना भगत चेटूकवाला भगत अंगारा बिंदरा करणी माहिती आहे फेमस आहे. आमच्याकडे पंतप्रधानापेक्षा भगत फेमस आहे.
अहो सकाळ आमची गाय शेतात कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे तशीच पडली. माझ्या बाबाने म्हणतात भावकीन उठवलं आमच्या. डॉक्टरला फोन करा, डॉक्टर म्हणतो कॅल्शियम डेफिशियन्सी झाली, 2 इंजेक्शन झाली, गाय तटून उभी राहिली. म्हणतात नाही मी माझ्या अंगार लावला देवाकडे दिला म्हणून उभी राहिली. असं वातावरण तसं आहे आमच्याकडचं. तर भगत भगत आणि बाजार होता जसा आमचा आपल्या आंध्याचा मंगळवारचा तसा बाजार. आणि भक्तांना आणलेला म्हावरं ताज बांगड पापलेट काय भेटल तर करली बिरली आणलेलं. आणि वलं मावरं ना सुक मावरं पाणी पडल म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत आणून पडवीत ठेवलेलं. आणि संध्याकाळी 5 वाजता गिराय भगतगिरी कराय चौकशी कराय. आणि झालं 5 वाजलेलं संध्याकाळचं. आणि बसला भगत दरवाजाकडे तोंड करून उगव तिकडं. आणि गिराका अशी 3-4 हे आता माझ्याकडे कसं बघून आहे तसं प्रॉब्लेम वाटा ना. आणि ठेवला नारळ ठेवला, 2 नारळ ठेवले, एक गावकीचा एक टिंबटिंबाचा ठेवला. हळद पिंजर अगरबत्ती लावला, धूप टाकला आणि अंगात आला वार आला. मला सगळं माहिती आहे माझ्या 5 झाला. गेर टाकला 2-3 तास झालंय. हे आता बघतात कसं माझ्याकडे. तसं त्यांना अगदी बरं वाटलं. आता काय माझा देव बोलणार ना, आता भावकीचं दाखवतोच. माझ्या बनी 7 जणी तेवढ्यात पडवीतली पिशवी सुरसुरली. मांजरू आलेला मांजरू मांजर ताजा मावरा 520 रुपयाचा उत्तरेला बाजार भले आणला. 1 आठवडा काळ झाला घेर टाकून झाला होता. आता काय करू का मावरा गेला तर सगळं गेला. बरं पुढं नोट दिसत 500 रुपयाची तरी पण 20 रुपये काका ना 520 रुपयाचा मावरा. त्याला ना वयला काय समजा ना खालचं काय समजा जीव तर वर खाली वय. बरं बांगडं चांगलं होतं आपल्या पत्ता होता तरी पण म्हणतो नको इज्जत आहे. आता काय गिअर टाकला होता ना गिअर जर टाकला नसता आता मग जरा जाऊन येतो बाबा. गिअर टाकून झालेला मग तो एक आयडिया करूया. जसा गिअर आहे हे गाड्या जसा गिअर टाकला माझे माघार नीला बोलवा. यांना समजत नाही हे दोघे बागता वगैरे तोंड बघून तसं तर पण बघित राहील आपले. अरे तोंड बघून बघताव काय माघार नीला बोलवा. तो माघारने ऐकला पडवीत आली तंत्र मला काय तर माघारीला मला माघारीला कायला काय हवं. अगं वय पडवीत बघ ती गेली शिरशिर आता परत आली. ह्याचा तरी पण जीव वर खाली हाय की जो सगळं द्यायला. अगं हाय काय गेलं काय दिलं आहे का एकच मागणार करा पुढे. आता म्हणतो ओके झाला परत सुरू केला. असं आमचं बघत तर लय नादा लागू नका. वरचा आहे ना आपला ह्या जोग दरम्या सुरज गेला तुम्ही आणि मी आहे घेऊया. काय अजून एक फरमाईश स्वानंदाने स्वराज. अजून मी शक्तिपुऱ्याचा गोवा आहे तर म्हणतात नमाना लग्नातला गाणं घ्या गाणा जो भरीला. आता घेतो गोवा गाना जो भरीला गाना जो भरीला चौखंडी वाताचा एवढं नाही तर हे सगळं युट्यूबला जाणे लोक म्हणतील भार्या करतो मी काय करतो. आता मला हे सगळं येतं मी काय करू. व्हॉट शुड आय डू. आता पुढचं गाणं बरोबर.
शाहीर मला बोलले की फक्त फरमाईश बोलतात, हे करतात. शाहीर त्या फरमाईशसाठी दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते, खिशातला पैसा तेवढा खर्च करावा लागतो, ती लेखणीसाठी पुस्तकं वाचावी लागतात आणि त्याच्यानंतर ही फरमाईश येते. शाहीर आणि मी सोबत कार्यक्रम सुरू केले मला वाटतं 2008-10च्या आसपास, आणि शाहीर अजून लंगोटीवर आहेत. एकही गाण्याची फरमाईश त्यांना येत नाही, कारण तसे प्रयत्न नाही, तशी मेहनत नाही. ही असती जागा. वेळ तुम्हाला दाखवून देत असते की शाहीर तुम्ही नक्की कोण आहात. मी तुमची कमी काढत नाहीये की तुमची काही कमजोरी काढत नाही. विषय आला म्हणून सांग, तुमच्या मी पहिल्या भारीलाच म्हटलं की आमचे शाहीर चाली निवडीमध्ये 1 नंबर आहे. असा शाहीर नाही जो उत्तम अगदी हिंदी गाणी अशी निवडून काढणार आणि चालीवरती गाणी वाजतात, मात्र त्यांच्याकडे लेखणी तितकी खास नाही. त्याच्यानंतर त्यांचं एक म्हणणं आहे की कलेचा म्हणतात गर्व करू नये. अरे मान्य आहे, कलेचा गर्व करायचाच नाही, मात्र कलेचा दुरुपयोग देखील करायचा नाही. आणि शाहीर तुम्ही कलेचा दुरुपयोग करताय. दुसऱ्या बारी टोमण्याची गाणी, शास्त्राची गाणी असायला पाहिजे, ती तुमच्याकडे नाहीत. म्हणून आता एक मंडळावरची गाणं घ्यायच्या आधी एक माझी गाजलेली कविता त्याची फरमाईश आहे. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. चिरागलं हरकत नाही, सतत बाऱ्या करतोय, एखादी खराश आली असेल आणि त्याच्यावर ते मान्य करतात की बुवांचा मला श्लोक येत नाही, त्यांना दाखवले असते. म्हणजे कळलं बुवा, इतकी वर्ष माझ्यासोबत तुम्ही कार्यक्रम करत आहात, पण तुम्हाला अजून माझा श्लोक जमलेला नाही. हा तुमचा पराभव आहे. तुमच्या मुखाने सांगितला एक शब्द. आता एवढी 4 वर्ष कार्यक्रम करतात ह्या गावामध्ये, साधे 2 आभाराचे शब्द त्यांनी या मंडळावर गायले नाही, या नवलाईवरती स्तवन गायला नाही, आणि फक्त लंगोट 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 आज ते उघडे झाले. त्यांच्या अंगावरची लंगोट ती देखील गेलेली आहेत. शाहीर एकही शब्द आगाऊ न गाता तुम्ही कसे अशा बोलतात की फिरलेल्या घड्यावरचं पाणी, पालत्या घड्यावरचं पाणी. आज तुमची व्याख्या झालेली आहे. मी 2 शब्द मंडळासाठी गातोय. सहाय्य करू नये एकमेका, श्रीवक्रतुंड गणेश मंडळ खानवली गोलेवाडी. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. वक्रतुंड गणेश मंडळ, अहो वक्रतुंड गणेश मंडळ आहे सर्वांपेक्षा खास. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. वक्रतुंड गणेश मंडळ, वक्रतुंड गणेश मंडळ आहे सर्वांपेक्षा खास. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. या ठिकाणी शाहीर जे काय बोलले 2 तास, मी तसलं काही 2 तास बोलत राहणार नाही. त्यांना भागाला भाग दिलेला आहे. आई वडिलावरती कविता, हेच रुपेश आगरे, अनिरुद्ध शिंदे आणि रुपेश आगरे. 101 रुपयाचं पारितोषिक. हेच ती आई वडिलांची कविता आहे की मंडळी आज आपण इतके व्यस्त आहोत, आपल्या कामात धंद्यात असताना आपण आई वडिलांचा फोन मात्र आपण टाळतो. त्याच्यावरतीच आहे. आई सारखी माया नाही, बापवानी छत्र छाया. 33 कोटी देवांपेक्षा श्रेष्ठ आई बाप देवराया. त्यांच्या नंतर काळजी आपली, अहो त्यांच्या नंतर काळजी
आपली सांगा करणार कोण? प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. आहे की घोंगडीवरची कविता आहे ती एका अंतरात का. तर मंडळी, ही घोंगडी धनगराने वेळली, मात्र 18 पगड जातीतल्या समाजातल्या माणसाची ती माय झाली.